अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे, जोडी बघा हे खुलून दिसे. आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. एखादं गाणं आपण ऐकतो आणि ते गाणं आपल्या शरीराचा, हृदयाचा, मनाचा ताबा घेतं. असं का होतं? त्या गाण्याशी निगडीत आपल्या सर्व आठवणी एकत्रित जाग्या होतात. ते गाणं ना म्हणजे त्याच्यासाठीच अनुरूप आहे. आणि ते गाणं म्हणजे कॉलेजमध्ये तिची एंट्री झालीच पाहिजे. आपल्या प्रेमाच्या गोष्टीतला तिचा सूर निरागस आहे, पण त्याच्या हृदयाचा अचूक बाण छेदणारा आहे. त्याला तर तिची नस नस माहिती आहे. तिच्या रक्तगटामध्ये सारेगम आहे, तर त्याच रक्तामधले शुद्ध, कोमल, तीव्र असे तो सूर शोधतोय. ती लयबद्ध आहे, त्याला जगण्यातला ताल शोधायचा आहे. ती मनाची डॉक्टर आहे, तो शरीरशास्त्राचा डॉक्टर आहे. एवढं असूनही त्यांच्या पत्रिकेतले 36 गुणही जुळत आहेत. कसे बरं? का बरं? अहो, वेळ प्रसंग आला ना की तीच म्हणते आमचे हे, आणि मग त्याचंही उत्तर असतं आमची ही. तर अशा प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर आशिष नितीन धांडे. आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे राष्ट्रीय पारितोषिक विजेती प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र. अर्धा तास शोधते आहे, सापडतच नाहीये, पण तरीही बोलावते. हवे तोडते प्रेमात पडते, तुझ्या प्रेमात पडते, मन पाखरावानी. हवे तोडते प्रेमात पडते, तुझ्या अगं, हिरवा सिग्नल, लाल सिग्नल, हा माझाच कुठला सिग्नल नाही आहे. प्रेमात एवढे मग्न आहात, अर्धा तास झाले शोधते आहे. महाराष्ट्राचे रसिक म्हणतात कुठे गेली सावनी आणि आमचा जावई कुठे गेला. चला, या प्रेमाची गोष्ट ऐकण्यासाठीच तुम्हाला बोलवले. बसूया आपण या फुलबागेत. चला आशिष या, सावनी या. सावनी, वा, तुझं काही मी औपचारिक स्वागत वगैरे करत नाही, कारण तू आमची लेखच आहेस. किती कार्यक्रम हिने केलेले आहेत. जावई बापू डॉक्टर आशिष, तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि मला आज महाराष्ट्राच्या सगळ्या रसिकांसमोर आमच्या जावई बापूंचं कौतुक करायचं यासाठी की कोरोनाच्या काळामध्ये अनेक पेशंट्सना तुम्ही आउट ऑफ द वे मदत करून त्यांना जीवदान दिल्याबद्दल मनपूर्वक कौतुक, अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. आज 20 शाखा पुण्यामध्ये पॅथॉलॉजीच्या तुम्ही आहेत आणि मला खूप आनंद होतो इतक्या लहान वयामध्ये इतकी समज आणि इतका बुद्धिमान असा आमचा डॉक्टर आशिष. मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. हे गाणं वगैरे काय चाललं होतं ते काही मला पटलं नाही. मी म्हटलं शांतपणे येशील. अगं, आम्ही आता नवीन पालक होत, त्यामुळे आम्हाला प्रेम व्यक्त करायला वेळच मिळत नाही, संधी मिळत नाही. त्यामुळे मी ही संधी साधून घेतली. कुठलं गाणं? मी तर कधी ऐकलं. अगं, जस्ट आता रिलीज झालंय. काय बघू? मन पाखरावानी. बघू ना जरा. मोर तू माझ्या आल्यापासून, नजर तुझ्यावरून हटना कळना, मला काही कळना. काळीज तुझं झाल्यापासून, तुझा थोडा बेदुरावा सोसना कळना, मला काही कळना. तुझ्या माग माग फिरत तुझ्या संग राहावस वाटतंय, मन पाखरावानी. हवे तोडते प्रेमात पडते, तुझ्या प्रेमात पडते, मन पाखरावानी. हवे तोडते प्रेमात पडते, तुझ्या प्रेमात पडते. क्या बात आहे. वा 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 वा. आशिष, लहानपणापासून इतका अभ्यास केलेला आहेस तू, अगदी एक मार्गी, अगदी म्हणजे आता डॉक्टर MD तू आहेस या विषयामधला. हा सूर कुठं
कुठे सापडला ही नस, ही अशी शीर वगैरे? कधी कधी पाहिलंस तिला? काय काय झाली प्रेमाची गोष्ट? आमची खूप फिल्मी स्टोरी आहे. हा? आम्ही ऑलमोस्ट 9 वर्षापूर्वी एका कॉमन फ्रेंड्सच्या लग्नात भेटलो. हां. जिथे सावनीची बेस्ट फ्रेंड, तिचं लग्न होतं आणि माझा शाळेतला मित्र होता. तर संगीत होतं आणि सावनी अँकरिंग करत होती. आणि मी तेव्हा ऐकलं तिचं एक गाणं आणि अँकरिंग झालं. मग आपण कॉमन फ्रेंड्स गप्पा मारतो. तर त्याच्यात मी सावनीला विचारलं, सावनी तू काय करतेस? तर तिचा रिप्लाय सुद्धा तेवढाच जबरदस्त होता, तू गुगल का नाही करत? उद्धटपणा का नाही करत असं विचार. मी म्हटलं गुगल करून बघ. हो, पण म्हणजे गुगल करून बघ हाच उद्धटपणा आहे. तू किती प्रेमाने विचार. तेव्हा असं म्हणजे त्याला काय वाटलं की मी अँकर आहे. अच्छा. कारण त्याचा MD-चा अभ्यास चालू होता. तो घरी अगदी केवळ म्हणजे जस्ट यायचा, त्यामुळे टीव्हीशी रेसिडेन्सी चालू होती. सगळं आशिष, हॉस्पिटल. तुला अजिबात माहित नव्हतं पुण्यात असून सावनी रवींद्र नावाची? मी घरी गेलो, गुगल केलं, युट्यूबवरची धडाधडा गाणी आली सगळी. आणि मग मी तिला, तेव्हा फेसबुक मेसेंजर होतं, तर मेसेंजरवर रिप्लाय केला, अगं तू माझी पहिली मैत्रीण आहेस जी विकिपीडियावर आहेस. आणि तिकडनं आमची ओळख चालू झाली. वा 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 वा. सो म्हणजे त्याचा दोष नाही, त्याला खरंच वेळ मिळायचा नाही टीव्ही बघायला, त्यामुळे त्याला कल्पना नव्हती. बरोबर. सावनी, तुला हा भेटला त्यावेळेला, तुझं तसं कौतुक केलं किंवा थोडंसं आपल्याला वाटतं ग, आपण कलाकार म्हणजे आपण सगळ्यांना आपण माहिती पाहिजे, पण असं खरं असत नाही. तर काय वाटलं तुला म्हणजे आशिषकडे बघून? काय तू त्याला विचारलेस का, तू हा कोण आहे हे तुला कळलं होतं? नाही, मी तुला सांगते की डेस्टिनी असते किंवा आपण काहीतरी मॅनिफेस्ट करतो असं. तर प्रियांका आणि सारंगच्या लग्नात आमची ओळख झाली आणि म्हणजे आमची इतकी छान मैत्री होईल हे मला ध्यानीमनीही नाही. काही दिवस आधी सारंगच्या घरात त्याच्या स्कूल फ्रेंड्सचा ग्रुप फोटो होता. अच्छा. हां. आणि ना मी असंच म्हणलं, हा कोण आहे रे निळ्या शर्टातला मुलगा, हा छान आहे मुलगा, हा कोण आहे, असं जनरल विचारलं होतं, काहीही त्याचा संबंध नाही. तो म्हणला, तू ह्याच मुलावर का बोट ठेवलंस, बाकीचे मित्र तुला दिसले नाहीत का? मी म्हणलं का, काय माहिती, पण मी मला विचार असं वाटलं हा मुलगा कोण आहे. तो म्हणला, येणार आहे माझ्या संगीतला, मी तुझी ओळख करून देतो. आणि इतकं ते कॅज्युअली झालं. आणि नंतर त्याच्याशी ओळख झाल्यावर, मैत्री झाल्यावर असं लक्षात आलं की इतका निर्मळ मुलगा आहे. म्हणजे खरंच म्हणजे मला खूप त्याच्याकडनं गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पण एक मैत्री व्हायला जे कनेक्ट, एकतर मेन माझा कनेक्ट होण्याचा मुद्दा असा होता की तो नॉन म्युझिकल आहे. म्हणजे आपल्या क्षेत्रातल्या त्याच गप्पा असतात, तेच विषय असतात, पण त्याच्याशी मैत्री केल्यावर मला काहीतरी वेगळं शेअरिंग आमचं व्हायचं, जे मला खूप जास्ती, आय यूज टू लुक फॉरवर्ड टू दॅट. म्हणजे मी जेव्हा पुण्याला जायचे तेव्हा मी मुंबईत राहते. लॉंग डिस्टन्स फ्रेंडशिप होतं आमचं 3 वर्ष. सावनी मुंबईला होती कामानिमित्त, मी पुण्यात होतो, पण जेव्हा पण ती यायची तेव्हा आम्ही भेटायचो आणि तासन तास गप्पा मारायचो. तेव्हा फक्त मैत्री, प्युअर मैत्री. म्हणजे लिटरली ध्यानीमनीही नाही कुणाच्याच. कारण मी लग्नाचा विचारही केला नव्हता ताई. म्हणजे तुला खोटं वाटेल, मी म्हणजे आईबाबांची अशी इच्छा होती एक 30च्या जवळ गेल्यावर की आता हिचं लग्न झालं पाहिजे वगैरे, पण तेही काही असे खूप काही आता नाही करायचंच असं नव्हतं. दे वर टेकिंग इट इझी. मी करिअरमध्येच इतकी व्यस्त होते आणि आपलं क्षेत्र हे समजून घेणं आणि ते सगळं खूप अवघड आहे, त्यामुळे मी त्या फंदात पडलेच नव्हते. पण तरी एका विवाह संस्थेत माझं नाव होतं एक फॉर्मॅलिटी म्हणून, आणि हाही MD-मध्ये व्यस्त होता, त्यामुळे आमचं कधी असं लग्नाविषयी बोलणंच झालं नाही. पण जेव्हा त्याचं MD पूर्ण झाल्यावर घरी बोलणी, म्हणजे बोलू द्या आता स्टॅच्यू आशिष, माझं MD झाल्यावर घरी विचारायला लागले की अरे आता लग्नाचं बघू आहे का कोणी. आणि आम्ही आहोत जळगावचे, तर घरी एकदा भरीत केलेलं, वांग्याचं भरीत, आणि सावनीला खूप आवडतं. सो मी जनरल जेवायला बोलवलं तिला, आणि माझे आजोबा म्हटले अरे अशी कुठली तरी मुलगी बघ. म्हटलं ही चालेल का बोलवलं जेवायला? आम्ही जनरल, मला भरीत खूप आवडतं म्हणजे जनरल मैत्रीमध्ये. आणि आमची तापी नदीच्या काठची वांगी तिकडनं आलेली, आणि तर म्हटलं ही चालणार आहे ना? तर म्हणले पळणार आहेत. अरे तुला चालेल रे, तिला चालणार आहे का बघ तू. आजोबा म्हटले. आणि मग माझा वाढदिवस होता 6 जानेवारी. वाटू लागलं होतं? हां, म्हणजे मी विचार केला की आपण अनोळखी कुठल्या व्यक्तीशी लग्न करण्यापेक्षा मी हिच्यावर सगळ्यात कम्फर्टेबल होतो. तिला माझा स्वभाव माहिती होता, मला तिचा माहिती होता, आणि मला खूप म्हणजे मैत्रीण म्हणून तर आवडतच होती. आणि मला माहिती होतं की ती एक छान मुलगी आहे जी स्वतः इंडिपेंडंट आहे. आणि खूप, पण त्याचा एक खूप फनी किस्सा असा आहे की आम्ही हे सगळं झालं, हे घरी भरताच्या जस्ट आधी काही दिवस आधी
मी त्याला म्हणलं की असं आपण जरा विचार आपले जुळतायत का बघूयात. म्हणजे घरी सांगण्याच्या आधी की आपण लग्नाच्या दृष्टीने आपण विचार करूयात असं म्हणालीस त्याला? असं मी त्याला म्हणले. मी म्हणलं की म्हणजे हो ही मैत्री आहे हे चांगलं आहे, पण तुझा काही विचार आहे का लग्नाचा? तो म्हणला की नाही, घरनं विचारतायत आता. तर म्हणलं ठीक आहे, आपणच एकदा बोलून बघू, जर आपले विचार जुळले तर आपण घरच्यांना सांगू. तर आम्ही एका कॅफेमध्ये भेटलो. तर आम्ही छान गप्पा मारत होतो. बरं मी किती स्पॉन्टेनियस आहे तुला माहितीये. मी कुठल्याच गोष्टीचा, एकतर अभ्यासाचा माझा दूर तक संबंध नाही. मी परीक्षेच्या आदल्या दिवशी सुद्धा कार्यक्रम करणारी मुलगी आहे. सो मी अशी छान शिस्तबद्ध अभ्यासू तर अजिबात नाहीये. तर आणि हा अगदी ऑपोजिट आहे. म्हणजे तो खूप म्हणजे टॉपर, प्रचंड अभ्यासू. म्हणलं ठीक आहे, पण आता गप्पा तर मारून बघू, विचार जुळतायत का वगैरे असं. मी त्याला, आम्ही गप्पा मारतोय आणि तो दर काही मिनिटांनी ना फोन बघत होता. हे किती हे की म्हणलं अरे बोल ना माझ्याशी, तू काय बघतोयस बरं. आणि एकावर एक त्याचे प्रश्नही छान चालू होते व्यवस्थित. मी नंतर असा हिसकावून घेतला फोन आणि बघितलं तर त्यांनी फोन मध्ये प्रश्न लिहून आणले होते. अशी तिला विचारायचे प्रश्न? मी म्हटलं आधीच क्लिअर करून घेते. आणि अरे पण मोबाईल मध्ये हो, नोट्स मध्ये तू जसं स्क्रिप्ट लिहितेस तसं प्रॉपर. मी म्हणलं की हे बघ, हे खूप होतंय. म्हणजे प्रॉपर, जरी आम्ही मैत्री असली ना तरी असं एक अरेंज मॅरेजचा फील आला मला की हे खूप, की मग तू लग्नानंतर आता तुझं प्रोफेशन असं आहे, मग आपण एकमेकांना वेळ कसा देणार वगैरे, हे सगळे प्रश्न. इतकं आमचं ओव्हर वेल प्लॅन्ड होतं सगळं. मला मेन मुद्दा असा होता की सावनी मुंबईत असते कामानिमित्त आणि मी पुणे सोडू नाही शकत. सो कुणाचंही करिअर डिस्टर्ब नको व्हायला, मग कसं आपलं जुळून येईल आणि हे बाकीचे असे प्रश्न होते. पण मला सगळी उत्तरं पटली. आणि आम्ही असं ठरवलं की लेट्स गो विथ द फ्लो. आता सगळ्या गोष्टी ठरवून काय करायचंय. असं झालं आमचं बोलणं आणि त्याच्या काही दिवसात हे घरी आपोआप त्यांनी परस्पर सांगून टाकलं. हे मला माहितीच नाही. पण सावनी, तुझ्या घरी काय 6 वगैरे महिने लागले म्हणे आमच्या जावई बापूंना ऍक्सेप्ट करायला? नाही 6 महिने नाही, काही बोलतोय. 1-2 महिने म्हणजे नाही रे, 2 महिने. नाही, त्याच्यात काय झालं, ऐक तर माझं. 2 महिने पण नाही. चल पुढे. नाही, मी काय झालं, मी भेटलोच नव्हतो तिच्या आई बाबांना कधी. सो एकदा सावनीचा फोन आला, अरे ये कॉफीला, आई बाबा आहेत. तर मी म्हटलं आता मी चिंचवडला येतोय पुण्यावरनं, तुम्ही कॉफी वगैरे नाही, मी जेवायला येतोय. शाबास. आणि मग एवढं तरी बोलला बाई. नाही, तो खूप बोलतो. तो सुरुवातीला अबोल आहे. एकदा बोलायला लागला की मग थांबायला. आई बाबांची 2-3 तास छान गप्पा झाल्या आणि मग दुसऱ्या दिवशी लग्न. पण त्याच्या पाठीमागे काय होतं आईचं म्हणणं, आई बाबांचं काय म्हणणं? म्हणजे नाही, त्यांची एक आम्ही ना म्हणजे कलाकार कुटुंब आहे सगळ्यांचंच आमचं ध्येय वेगळं आहे, पॅशन वेगळी. आम्ही सुरांमध्ये रमणारी माणसं आहोत आणि कला आणि शास्त्र ह्याचा कसा मेळ. त्यांना एक, ते थोडे स्केप्टिकल होते, त्यांचा नकार नव्हता, पण त्यांना एक अनामिक भीती असते ना की कलाकाराला पटकन समजून घेतो, जसं डॉक्टर्सशी लग्न करतात युजली. पण आणि युजली ना एक असतं आपल्याकडे की शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात, असं एक असतं. नाही असतं. पण आमचं रुटीन कारण इतकं विचित्र आहे, त्या वेळा ऍडजस्ट करणं, एकमेकांना वेळ देणं, हे सगळं ही कसं मॅनेज करणार. कारण माझे आई बाबा दोघंही गायक आहेत आणि त्यांचं लग्न झालंय, त्यांचं अरेंज मॅरेज आहे गायक असून. सो त्यामुळे त्यांना ही थोडीशी एक स्केप्टिकल होते की कसं. पण ह्याला भेटल्यानंतर ते म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की जावई हे सर्वस्व आहे आई बाबाचं दोघांचंही, मुलगी बाजूला झाली आता. सो त्यांचं एक अशी अट होती की सावनीचा श्वास म्हणजे गाणं आहे. सो तिचं गाणं चालू राहणार. म्हणजे मी म्हटलं ऑफकोर्स. मी तर उलट तिला उभी राहिलेली ती सावनी, मग बाळासाहेबांनी तिला हे मंच द्यावा आणि तिचा सुरांचा प्रवास सुरू आहे, हे तिला आम्ही खूप लहानपणापासून पाहिलेलं आहे. आणि आई वडिलांची एकुलती एक इतकी संस्कारांमध्ये वाढलेली मुलगी, सुसंस्कृत, तिच्या एका निवडीने, अचूक किंवा चुकीच्या निवडीने तिचं आयुष्य पूर्ण बदलू शकतं. अशी एक आई वडिलांना ना धास्ती असते आणि त्या धास्तीतून निर्माण झालेलं हे भय असतं. पण आशिषला मी म्हटलं ना, प्रत्येकाची नस माहिती आहे. त्यामुळे आणि लिटरली ग आमचं एका दिवसात लग्न ठरलं ताई. म्हणजे हा भेटायला आला, त्याच्यानंतर मग आई म्हणली अरे वा छान आहे मुलगा, आपण घरच्यांना भेटूयात. दुसऱ्या दिवशी त्याचे सगळे घरचे आमच्याकडे आले. तिसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि हे ठरलं लग्न. म्हणजे हे सगळं मी तुला सांगते मार्च 1st वीकचं. 18 मार्चला आमची एंगेजमेंट झाली आणि 4 मेला आमचं लग्न झालं. आशिष काय वाटलं रे सगळं
चिंचवडला जाऊन व्यवस्थित जेवण करून तात आणि आईला पूर्ण मी लढाई जिंकल्यावर काय वाटलं तुला? नाही, मी त्यांच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या, वेगवेगळ्या विषयांवर झाल्या आणि त्यांना मी सांगितलं माझ्या आईला आईबाबांना पण गाणी खूप आवडतात, लहानपणापासून आम्ही प्रोग्राम्सला जात असतो आणि तेव्हा नकळत एकदा आई बाबांना म्हटलेली आपली एक सून ना अशी गाणारी पाहिजे. आणि मग त्यांना पटलं की बाबा ह्यांच्या घरी सुद्धा गाण्याला महत्त्व देत आहेत आणि आपण करूया कसं करता येईल. पण लगेच एंगेजमेंट ठरली आणि मग त्याच्यात सावनीने वेगळाच तिचा मुद्दा. मी म्हटलं अगं मेमध्ये वगैरे नको लग्न, उन्हाचं कुठे करायचं, आपण डिसेंबरमध्ये करू. नाही माझ्या पुढच्या तारखा गेल्या आहेत. आणि माझं मी तुला सांगते, आज मी हे रिव्हील करते, ह्याचं मत बदलायच्या आत मला लग्न करायचं. तारखा गेल्यात वगैरे असं काही नव्हतं. चला आता सगळं जुळून आलंय, छट मगनी पटब्या. हो, कोणीतरी ती हे कॉलेजमध्ये डॉक्टरीन बाई मन वगैरे मग एवढा चांगला मुलगा मला परत कधी मिळणार आहे का असा? बघ 4 मेला लग्न. मला आशिषचं पण कौतुक वाटतं, 3 पिढ्या एकत्र घरामध्ये राहत आहेत, म्हणजे त्या संस्कारांचं नाही खरंच. आणि मी तुला म्हणलं ना की लग्न हे फक्त 2 लोकांचं नसतं, ते 2 कुटुंबांचं असतं आणि ते कुटुंबही तितकंच महत्वाचं आहे जितका तुमचा पार्टनर महत्वाचा आहे. आणि मी ह्याचं संपूर्ण श्रेय माझ्या सासूबाईंना देते. त्यांनी इतकं धरून ठेवलंय सगळ्या माणसांना वर्षानुवर्ष. म्हणजे ह्या दोघांचं प्रोफेशन, म्हणजे माझे सासरे जवळजवळ घरी येतच नाहीत असं समजतो, म्हणजे दिवसभर ते लॅबमध्ये असतात, इतके ते वर्कहोलिक आहेत, व्यस्त आहेत. आणि ऍट द सेम टाइम ह्या मुलांची शिक्षण करणं, घर सांभाळणं, नाती जपणं, आजी आजोबा आहेत. सो ते सगळं माझ्या सासूबाईंनी इतकं मनापासनं आणि निरपेक्षपणे केलंय. आणि तो माझ्या समोर आदर्श आहे की ते मला तसं त्यांच्यासारखं राहायचंय. म्हणजे सध्या आशिष आपल्या घरामध्ये अशी परिस्थिती आहे की आपण शत्रू पक्षात आणि हिचे जास्त लाड असं, आणि आमच्याकडे हे आहे. पण सावनी, मला इतका मोठा आक्षेप आहे, स्वतः लग्न करायचं आणि हनीमूनला सुद्धा तुला वेळ नाही, स्वतः आपण ऑस्ट्रेलियाला निघून जायचं, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. अगं मी तुला म्हणलं लग्न अचानक ठरलं आणि ती संधी मला दौडायची नव्हती. आणि माझा दौरा ठरला होता सिडनीचा, जो मे 1st वीकला होता. आणि 4 मेला लग्न झालं, 5 मेला रिसेप्शन झालं आणि मी 6 मेला निघाले. ऑस्ट्रेलियाला, तिला मुंबईला. पण आम्ही त्याच्यात एक सुवर्ण मध्य काढला की आम्ही तेव्हापासून शिकलो की हे बॅलन्स कसं करायचं, हे असंच असणार आहे. सो तेव्हा मी म्हटलं की ठीक आहे, सिडनी, तसंही लोक परदेशात हनीमूनला जातात, माझा कार्यक्रम होऊ दे, मग तू तिथे ये, आपण तिथेच पुढे कंटिन्यू करू, पुढे राहू. आशिष, तुला काही कोणी विचारलं नाही एकटाच कसं काय चाललं? तर आम्ही असं ठरवलं आपण न्यूझीलंडला जाऊ. न्यूझीलंड खूप सुंदर देश आहे. तर मी सगळं प्लॅनिंग केलं आणि सावनी तर ऑस्ट्रेलियातच होती आणि मी एकटाच एअरपोर्टवरनं उतरलो न्यूझीलंडच्या एअरपोर्टला आणि इमिग्रेशनवाल्यांनी मला विचारलं व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर व्हिजिट. तर आणि मी म्हटलं सर हनीमूनला आलोय. सो व्हेर इज युअर पार्टनर. म्हटलं ती आधीच पोहोचली. सो ती जागा बघायला गेली. आणि माझ्याकडे सगळे लोक असे एअरपोर्टवर बघत होते की अशी नवीन लग्न झालेली मुलगी, एवढी मेहंदी, काय पळून गेली वगैरे का काय, लग्नात एकटीच चालली कुठेतरी. खूप छान, म्हणजे काय म्हणू, ते वेगळाच अनुभव होता. अशी शांत वेळ मिळाली तर काय बोलता तुम्ही? मला आता इथे जरा करून दाखवा, काय कशी काय असतं? आम्ही दोघंही तसेही शांतता प्रिय आहोत. आम्हाला ना निसर्ग, शांतता ह्या गोष्टी खूप, म्हणजे आम्ही जितके भिन्न होत ना तितकेच समान पण होत. लग्नानंतर मला पण हे क्षेत्र खूप नवीन होतं आणि हळूहळू मला कळत गेलं की अरे आपल्याला जे टीव्हीवर दिसतं त्याच्यामागे किती मेहनत असते किंवा किती गोड. कारण तेव्हा मी जस्ट रियालिटी शो करत होते. म्हणजे मी न्यूझीलंडवरनं आले आणि माझा एका वाहिनीवरचा रियालिटी शो सुरू झाला. सो 3 महिने मी सासरी गेलेच नव्हते. म्हणजे गेले अशी जस्ट 2 दिवस गेले आले. तर त्यामुळे असं ॲक्च्युअल राहणं असं झालंच नाही. आणि 3 महिन्यानंतर जेव्हा ॲक्च्युअली राहायला लागले घरी, तेव्हा मी सुरुवातीला तर मला रडूच आलं. मी म्हणलं की आत्ता मला हिट झालं की अरे बापरे आपलं लग्न झालंय. पण अगेन म्हणजे पण अशी गोड आहे. तू समजून घेतलंस रे, तुला काहीच माहिती नाही, काहीच माहित नव्हतं. मी कौतुक आहे. हो, मी सावनीच्या आईबाबांचा दीनानाथ मंगेशकर महोत्सव असतो गेल्या 35 वर्षांपासून. सो मानापमान आणि बाकीची त्यांची सगळी संगीत स्वयंवर नाटक होतं. सो तसं माझा तो इंट्रोडक्शन चालू झालं की स्टेज वरची नाटकं कशी असतात किंवा सावनीचा प्लेबॅकला मी कधी कधी जायचो
की अरे हे असं असतं का, ते तसं असतं का, किंवा पण रियालिटी शो त्याला बघायला आवड जायचो. खूप आहे. म्हणजे आणि तो अनसेड सपोर्ट असतो त्याचा. म्हणजे तू कर ग, मी आहे, हे जे म्हणणं आहे ना, इट सेज इट ऑल. आणि तू विचारलंस लग्नानंतर आयुष्य बदललं का, तर मला असं वाटतं की आयुष्य बदललं नाही. हीच मोठी गंमत आहे की मी जशी होते तशीच राहिले. प्रेमाची ही गोष्टच तशी असते ना, प्रेम करायचं म्हणजे सगळं ऍक्सेप्ट करायचं, सगळं घ्यायचं. असं नाही की मला आता वेळ आहे तर माझ्याशी गप्पा मार. आणि माझ्यासाठीही त्याचं आयुष्य खूप अवघड होतं की तो मेडिकली काय काय मला एक्सप्लेन करायला जायचा आणि मध्ये आमचा एक छोटासा त्याच्यावर सांग वाद पण सांगते थांब. तर एक छोटासा किस्सा सांगते. मला ह्याचं क्षेत्र नवीन, ह्यांच्या मेडिकल लँग्वेजमध्ये काय बोलतात, कुठले मोठे मोठे शब्द वापरतात, मला काहीच कळत नाही. बरं, सुरुवातीला तर मी कॅलिडोस्कोप म्हणत होते मायक्रोस्कोपला, इथपासनं माझी सुरुवात. बरोबर. म्हणजे आणि नंतर मग ह्याचे सगळे गहन विषय, बरं त्याच्याबरोबर मी लाईट मूडच्या गप्पा मारते, पण अशा त्याच्या क्षेत्रातला मारता येत नव्हत्या. तर मग तो म्हणला, एकदा असं काहीतरी विषय चालू होता आणि तो थांबला. म्हटलं अरे बोल ना, काय नाही, इंटेलेक्च्युअल लोकांबरोबर मी ते शेअर करीन. तर मी म्हटलं इंटेलेक्च्युअल म्हणजे मी नाही आहे इंटेलेक्च्युअल. म्हणजे सो तो जे काही हे सोजवळ वगैरे आहे बरोबर लक्षात ठेवले. तर हो, मग त्यांनी रितसर अपमान केला माझा. तू पण इंटेलेक्च्युअल गोष्टी मी तुझ्या बरोबर शेअर करूच शकत नाही असं तो म्हणला. म्हटलं बरं बाई. त्याच्यानंतर 4-5 वेळा टोमणे मारून झाले. काही ती सावनी आहे. तू वादी संवादी श्रुती फेकायच्या अशा त्याला सांग. नाही, मग मी पण प्रयत्न केला की आपण काहीतरी ह्या फील्डमध्ये काही करता येईल का, तिचं करिअर, आणि तिला आपल्याला काहीतरी एक खारीचा वाटा आपल्याला करता येईल का. थांब, मी तुला याच मुद्द्यावर थांबवते. साखरपुडा झाला, संगीत होतं, आणि संगीतच्या वेळेला एक तू सुंदर गाणं तिला डेडिकेट केलंस, जे तिला सरप्राईज साखरपुड्यालाच. हा, तू आता जरा आम्हाला, म्हणजे सिच्युएशन झालेली आहे, सावनी आलेली आहे छान नटून, साखरपुडा रिंग घातली म्हणून दाखव बरं मला जरा. साखरपुड्याला स्टेजवर जाताना मी आईला आणि माझ्या भावाला सांगितलं की मी सावनीचं जे त्यावेळेचं सगळ्यात फेमस गाणं होतं, नाही कळले कधी, तर ते गाऊन प्रपोज करणार आहे. आई म्हटली, अरे सगळे सिंगर आलेत प्रेक्षकांमध्ये, तू काय शुगर डाऊन तू काहीतरी वेडेपणा करू नकोस. म्हटलं नाही, मी केली आहे प्रॅक्टिस, मी म्हणतो. आणि आता तिच्याकडे सेम 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 सेम. हा बर म्हण रे. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी गोड हुरहुरही श्वास गंधावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी तू मला मी तुला, गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो. नाही कळले कधी. तो खूप सुरात गातो. मला हे सरप्राईज होतं की अरे किती छान सुरेल. गायकांचा सूर आम्ही लागतो की नाही बघतो, पण जे गायक नाही आहेत त्यांच्या भावना मात्र आम्ही जपतो. सावनी, तू आता ऍक्सेप्ट केलेला आहेस, त्यामुळे त्याला उत्तर तुला गाण्यातनं द्यावं लागेल. सगळे गायक आहेत आणि ती सिच्युएशन आहे, मग त्याने तुला एवढं सरप्राईज दिलं, तुझंच गाणं तुला म्हणण्यासारखं सुख नाही, तर तू त्याला उत्तर मला वाटतं गाण्यातनं दिलंस तर चालेल. माझं खूप आवडीचं गाणं आहे आणि मला असं वाटतं की एक सहजीवनाबद्दल इतकं छान, इतके गोड शब्द आणि गाणं आहे ते. या सुखानो या सुखानो या सुखानो या, एकटी पथ चालले दोघास आता हात द्या, साथ द्या. या सुखानो या सुखानो या. क्या बात आहे. म्हणून खरं आजोबा आणि आई जे म्हणाली की घरात एक गाणारी
मुलगी हवी आणि ती मुलगी आमच्या धांडे कुटुंबामध्ये आली. आजोबा जे ह्याचे आहेत तुझे आजे सासरे, काय ग कसे लाड करतात तुझे? खूप खूप. आजी आजोबा दोघेही. म्हणजे आजीची तर मी इतकी लाडकी आहे. म्हणजे आशिष एक तर तिचा मोठा लाडका नातू आणि त्याची बायको, म्हणजे डबल लाड माझे झालेले आहेत सगळ्यांकडनंच. आणि म्हणजे आजोबा तर एकतर त्यांना पेपर वाचनाची, कात्रणं काढण्याची खूप आवड. त्यामुळे दरवेळेस माझं काही आर्टिकल आलं किंवा माझ्या योग्य वाचनायोग्य जे काही असेल आर्टिकल ते लगेच कात्रण कापून ठेवणार. मी आले की मला देणार की हे तू वाच, हा तुझ्यासाठी ठेवलंय वगैरे असं. आणि सध्या युट्यूबवर सावनीचे सगळे कार्यक्रम, सगळी गाणी, सगळं ते. किंवा आता तर ते घरातनं म्हणजे कमी बाहेर पडतात, पण पूर्वी लग्न झाल्याच्या पहिल्या 2-3 वर्षात माझे जे कार्यक्रम होते त्या सगळ्या कार्यक्रमांना आवर्जून पहिल्या रांगेत बापू, आम्ही त्यांना बापू म्हणतो, त्यांची उपस्थिती असायचीच. आणि त्यांचे खास मत असायचं प्रत्येक कार्यक्रमानंतर की मला हे गाणं खूप आवडलं, हे नाही, कारण ते खूप स्पष्ट वक्ते आहेत आणि मला खूप आवडायचं त्यांचं मत जाणून घ्यायला. आणि त्यांना गाण्याची खूप आवड आहे, गायनाची. आणि तेही कॉलेजमध्ये असताना गायचे. तर मला खूप ते नेहमी आमच्या गप्पा व्हायच्या तेव्हा माझा आवाज आता राहिला नाही ग, पण मी गायचो, मी पेटी वाजवायचो, मला आवड होती खूप. तर असं ते ऐकून खूप छान वाटतं. एवढ्या सगळ्यांमध्ये एक मुलगी, आणि मुलगी म्हणजे हसरं घर असं म्हटलं जातं. मुलगी असा किलबिलाट करायला लागली ना की त्या घरामध्ये एक समृद्धी आल्यासारखी वाटते. आशिष, आमच्या तात आणि आईकडे गेले, म्हणजे हिच्या घरी गेल्यानंतर काय असतं रे साधारण? कारण सांगीतिक वातावरण, आता तू इतका छान जेल झालेला आहेस, तर तुला गाण्याची वगैरे फरमाईश करतात की नाही, की काय नको? नाही, गाण्याची फरमाईश नाही, पण मी नेहमी सरप्राईज होतो की अरे काय काय ह्यांचं प्लॅनिंग चालू असतं आणि इझिली सगळं करतात. सावनीची आई सुद्धा सगळं काम सांभाळून त्यांचे कार्यक्रम चालू असतात, महोत्सव चालू असतात, संशोधन सुरू असतं, लिखाण सुरू असतं. तर त्याच्यात एक असा किस्सा झालेला, लग्नानंतर जस्ट पहिलाच महोत्सव होता आणि स्वयंवर नाटकाला मी गेलो आई ताजच्या. आणि इंटरवलला मला कुतवलं तर जरा बॅकस्टेज जाऊन बघू, आणि ग्रीन रूम मध्ये सगळे मुकुट ठेवलेले. तर मी एक मुकुट डोक्यावर घातला आणि आरशात बघितलं आणि म्हटलं आपण पहिलाच जावई असो जो सासूच्या स्वयंवराला आलोय. आणि असा डायलॉग म्हणत परत मुकुट ठेवला. आणि मग नंतर सावनी म्हटले रे तू काय करत होता आतमध्ये, तुला मला कळलं म्हणे. माझ्या बाबांना म्हणजे मला खूपच भीती आहे, माझ्या आईची नाही, आई मैत्रिणीसारखीच आहे, बाबा पण फ्रेंडलीच आहे, पण मला खूप भीती असते. आणि नंतर किस्सा घडला की मला कळलं की अरे जे सोफ्यावर मागे बसलेले कृष्णहून ते तात होते. ते ऐकत होते, ओळखलंच नाही. आणि हा फुल ऑन फ्री की वाव छान, मी सासूच्या स्वयंवराला आलोय वगैरे. मागे माझे बाबा म्हटलं अरे धाडस येतंय कुठनं तुझ्या तेवढं. पण ते पण खूप कूल आहे त्याच्याबरोबर. म्हणजे जितके माझ्याबरोबर इतके स्ट्रिक्ट असतात तितकेच ते जावई खूप लाडका आहे. अशीच असाच एक धक्कादायक तुला फोन आला आणि त्यात तुला पहिल्यांदा कुणीतरी फोनवर सांगितलं की सावनीला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तुला आला फोन म्हणजे? त्याच्यात असं झालं, सावनी एका कार्यक्रमासाठी मुंबईत होती आणि मला एका पॅथॉलॉजिस्ट काकांचा फोन आला. मी पुण्यात होतो की अरे सावनी बेटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, टी व्हीला त्याच्यावर दाखवत आहेत, DDवर दाखवत आहेत असं वगैरे. तर मी म्हटलं नाही हो, ती त्या एका अवॉर्ड फंक्शनला गेली आहे, त्याचं तुम्हाला माहिती असेल. तर मग मला भीती वाटली, अरे सगळ्या जगाला माहिती आणि मलाच माहित नाही की काय. म्हणून मी घाबरत सावनीला फोन केला. अगं म्हटलं तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय सावनी. काय सांगतोयस तू, मला नाही माहिती आहे काही. मी गेल्या म्हणजे वर्षभरात तसं कुठलं माझं गाणं मला आठवत नाही की लॉकडाऊन होता. सो रिलीज काहीच झालं नाहीये. म्हणलं काय हे कुठलं काय सांगतोयस. माझ्या साईडची स्टोरी वेगळी आहे, तुझी सांगितलं. आणि मग तिने बघितलं तर तिने 3 वर्षापूर्वी जे गाणं गायलेलं बार्डो फिल्म. तिच्या बाबांना फोन केलास? हो, मी तिच्या बाबांना पण पहिले तिच्या बाबांना घाबरत फोन केला की म्हटलं हो सावनीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला का. ते म्हटले नाही मला नाही माहिती काही, काय झालं. तर म्हटलं तुम्ही TV लावा प्लीज. मग ते म्हटलं अरे हो दिसतंय TVवर, तर आपण फोन लावू. मग सावनीला आम्ही फोन लावला आणि मग ती म्हटली अरे शक्यच नाही, मग गेल्या वर्षात असं रिलीजच झालं नाही आहे गाणं. पण मग ती जी बार्डो फिल्म जी होती ती 3 वर्षापूर्वी आम्ही प्रीमियरला गेलेलो, तेव्हा सावनी म्हटलेली हे माझं खूप वेगळं रस्टिक गाणं आहे जे माझ्या नॉर्मल टोनमधलं नाही आहे आणि हे खूप छान झाले असं तेव्हा म्हटलेली. आणि नंतर ती विसरून गेली आणि त्याच गाण्यासाठी सावनीला. तुझी स्टोरी काय आहे?
एक माझ्या फोनवर असा कॉंग्रॅच्युलेशन्स असा एका मीडियातल्या माझ्या मैत्रिणीचा मेसेज आला. दिसला. तर माझ्या पोटात धस्स, म्हणलं अरे देवा, कारण मी तेव्हा 5 महिन्याची प्रेग्नंट होते. सो मी म्हणलं की बापरे, आता मीडियाला कळलं मी प्रेग्नंट आहे ते, कारण मला कॉंग्रॅच्युलेशन्स मेसेज आला. तर मी तो असा घाबरत उघडला आणि व्हॉट फॉर असं एवढंच केलं. तिला रिप्लाय केला आणि ठेवून दिला फोन. मीनवाईल ह्याचा फोन आला. तो म्हणला की अगं तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. म्हणलं अरे मस्करी नको करूस आशिष, आत्ता एक तर मी त्या परिस्थितीतच नाही आहे, फिजिकली पण आणि मेंटली पण. असं होऊच शकत नाही, कारण मी गाणंच गायलेलं नाही आहे इतक्यात कुठलं तसं, आणि रिलीज पण झालेलं नाही आहे. तर तो म्हणला नाही तुला मिळाला आहे राष्ट्रीय पुरस्कार, तू बघ. असं म्हणून मी फोन त्याचा ठेवला. मी म्हटलं बरं मी बघते, चेक करून सांगते. असं म्हणून मी तो तिचा रिप्लाय बघितला की आता हिनी काय लिहिलं आहे बघूयात. ती म्हणली नॅशनल अवॉर्ड. वाचलं आणि म्हणजे मला पुढचं सगळं ब्लर आहे, मला काही आठवतच नाही. त्याच्यानंतर अनेक फोन नुसते खणाणत राहिले आणि मी फक्त थँक्यू म्हणत राहिले. आणि त्याच्यानंतर आशिषला फक्त कळवलं की हो 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 ते आपण नाही का पिक्चर तो बघायला गेलो होतो तोच आहे हा. आणि ते रेस्ट इज हिस्ट्री. सावनीची आई आणि आम्ही निघालो पुण्यातनं सगळे बुके घेऊन आणि येते. आणि दुसऱ्या दिवशी मी जस्ट ड्रायव्हिंगचं काम करत होतो. सावनीने ऑलमोस्ट 15 इंटरव्ह्यू दिले. म्हणजे पवईच्या त्या आपल्या ब्रिजवर एक झाला, ठाण्यात, कारण आधीचं रेकॉर्डिंग फिक्स होतं. बरं ह्या मला असं झालं की नाही काम करायचं बाबा, म्हणजे हे छान ती देवाने आशीर्वाद दिलाय वगैरे सगळं अप्रतिमच आहे, पण मी जर आता काम केलं ना तर मला जास्ती आनंद होईल. सो मी ते रेकॉर्डिंग ठरल्याप्रमाणे मी गेले. सावनी त्या अवस्थेत साधा आहे. आधी त्याला झाडलंस, नाही काहीतरी द्यायचं त्याला, हिरेची अंगठी विंगठी की तू पहिली आम्हाला न्यूज दिली, ते राहिलंच बाजूला. पहिले झापलं नाही झापलं करे बरं हे सुद्धा मी झापलं करे. मला सांग बारडो म्हणजे काय? बारडो म्हणजे मृत्यू आणि पुढचा जन्म ह्यातला मधला जो काळ आहे, ही तिबेटियन फ्रेज आहे, त्याला बारडो म्हणतात. आणि खूप अप्रतिम चित्रपट आहे. भीम मुडेचं दिग्दर्शन आहे, रोहनचं संगीत आहे, श्वेता पेंडसेनी शब्द लिहिलेत, अहिराणी भाषेतला आहे. आणि अजून एक कोइन्सिडन्स असा की हा जळगावचा आहे आणि अहिराणी भाषा, आणि एक म्हणजे ते कनेक्टिंग द डॉट्स म्हणतो ना आपण. मी हे गाणं गायलं जेव्हा माझं लग्नही झालेलं नव्हतं, 2016ला मी गायले. त्याच्यानंतर ते कधी प्रदर्शित झालं नाही झालं मला काहीच माहीत नाही. मी जेव्हा आई होण्याच्या उंबरठ्यावर होते तेव्हा त्या गाण्याचा पुरस्कार जाहीर झाला आणि ते गाणं आईच्या तोंडचं आहे. आणि मी जेव्हा ऍक्च्युअल आई झाले तेव्हा 2 महिन्याच्या बाळाला घेऊन तो पुरस्कार, म्हणजे 2 भावल्या तुला मिळाल्या. अगदी खऱ्या अर्थाने. सो ते अहिराणी भाषेतलं असल्यामुळे मला अजून ते असं वाटलं की आपल्या भाषेतलं आहे. मी प्रयत्न करते. खूप अवघड गाणं आहे, खूप अवघड टोन आहे त्याचा, माझ्या एरवीच्या गायकीपेक्षा फार वेगळं आहे. मायच्या डोहाले पाजर नाही, डोळ्याच्या पाण्याले घागर नाही. मायच्या डोहाले पाजर नाही, डोळ्याच्या पाण्याले घागर नाही. कोंडला श्वास इजली आस, काहुरवरात दाटल रान पेटल, रान पेटल, रान पेटल, रान पेटल. क्या बात आहे. असा सर्रकन काटा आला. खूप सुंदर, खूप सुंदर. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गाणं काय असतं आणि गायिका काय असते माझ्यासमोर उदाहरण आहे. आशिष, असं जरी असलं ना तरी कलाकार म्हणजे मनस्वी, त्यांचे एक मूड्स असतात. आपल्याला शॉपिंगला जायचं असतं तर त्यांची कुठे तंद्री लागलेली असते आणि ती तंद्री भंग केलेली चालत नाही, किंवा ते मक्त शरीराने आपल्या बरोबर येतात. खूप वेळा झालं आणि मग लक्ष नसतं, आपल्याला वाटतं त्यांचे मूड गेलेत की काय, मग आपण टोकायला लागतो काय झालंय काय झालंय, काही झालेलं नसतं. सावनीचं असं झालंय आणि त्याच्यामध्ये डॉक्टर म्हणून किंवा नवरा म्हणून तुझी किती घालमेल होते किंवा कसं तू सांभाळतोस?
असं खूप वेळा झालंय. ती कुंभ राशीची आहे आणि माझा भाऊ भाऊ मयूर, छोटा भाऊ, तो पण आर्टिस्ट आहे. तो प्रोडक्ट डिझायनर आहे. सो मला माहिती होतं की आर्टिस्ट लोकांना त्यांची त्यांची स्पेस लागते. आणि याचा पहिला प्रत्यय मला आला आमच्या संगीतच्या वेळेस. जस्ट म्हणजे लग्न ठरलेलं आणि ती स्वतःच्या धुंदीत जात होती. मग मी मध्येच तिला म्हटलं, अगं काय चाललंय काय तुझं? नाही माझं जरा डोक्यात एक वेगळे विचार चालले आहेत, माझे गाण्यांचं चालू आहे. आणि संगीतच्या दिवशी लास्टला तिने एक खूप मोठं मला सरप्राईज दिलं. माहिया नावाचं ओरिजिनल गाणं त्यांनी वेडिंग गिफ्ट म्हणून मला दिलं आणि ते यूट्यूबवर रिलीज केलं, ज्याच्यामध्ये माझा भाऊ माझंच पोर्ट्रेट काढतो आणि 4 पार्टमध्ये ते लास्टला एकत्र येतं. सो असं आयुष्यभर मला ही गिफ्ट जवळ राहील माझ्या. इतकी छान गिफ्ट दिली. पण सावनी, मधल्या काळामध्ये वाटायचं काय, तुला पसंत आहे की नाही, तुझा निर्णय बदलतो की नाही. सर्वसामान्य माणसाचं असं व्हायचं की तुझी तंद्री. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आशिष, तू पण पेंटर आहेस ना? म्हणजे तू मी पण स्केचिंग आणि पेंटिंग करतो, पण आता MBBS ला गेल्यापासून कमी झालं, वेळ कमी होतो. मग ते गाणं तिच्यासाठी म्हण ना, मानसीचा चित्रकार तू, तुझे निरंतर चित्र काढतो. मला म्हणावं असं येणार त्याला सगळं येते सावनी, तू अजिबात डोळे वटारू नकोस. नाही डोळे लिरिक्स काय बर, मी काळजीने म्हणते. मानसीचा बघ ती सूर देते तुला रे. तुझे निरंतर चित्र काढतो. ट्युशनच लावली आहे त्याने. म्हण बरं, म्हण जोरात म्हण, खणखणीत म्हण. मानसीचा चित्रकार तू नाही तो सॉरी मानसी माझ्या सासूबाईचं ड्रॉप. सिच्युएशन बदलते मी, नको. आपण आता तुला ना सावनी मी एक सिच्युएशन देते. तुला सोपं आहे, त्याला अवघड असेल कदाचित, पण त्याच्या भावना महत्वाच्या आहेत, त्यामुळे तो प्रेम व्यक्त करेल. आशिषचा तुला प्रचंड राग आलाय. म्हणजे तुमचे कुठेतरी जायचं ठरलंय, पण त्याला एवढे पेशंट्स आहेत आणि तो फोनच उचलत नाहीये. असं भरपूर नेहमीच आपली असते ना गोंधळ, किंवा थप्पा मारतोय, ट्रॅफिक मध्ये अडकलोय. मग तू हॉस्पिटलला फोन केलास आणि तिथली असिस्टंट म्हणते नाही साहेब तर आताच आहेत. तुझा पाराच चढलाय, गेला उडत. जा 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 रे नको बोलू जाना, जा जा मी भीते काय कोणा, आधी स्वतः केला गुन्हा तोरा तुझा, कार पुन्हा सांग ना, जा 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 रे नको बोलू जाना. आशिष, तू धावत आलेला आहेस आणि जाऊन बघतोयस तर ती लाल लाल झालेली आहे, आधीच लाल आहे ती, लाल लाल झालेली. आता तिला मनवायचंय. चल रेडी. ऐसे रूठा ना करो, बात नजरों की सुनो. अरे अभिनय येऊ दे, अभिनय. बात नजरों की सुनो, हम ना बोलेंगे कभी, तुम सताया ना करो, ऐसे रूठा ना करो. आता सिच्युएशन एकदम वेगळी आहे. तू अचानकपणे म्हणजे आलेली आहेस आणि तो चिडलेला आहे. भयंकर चिडला. म्हणजे तू आलेस पण सांगत नाहीस, तू फोन उचलत नाहीयेस आणि सतत तुझा फोन बिझी आहे. ठीक आहे. अच्छा जी मैं हारी चलू मान जाना, देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना. अच्छा जी मैं हारी चलू मान जाना. अरे गाणं म्हणायलाच नको. सबकी यारी मेरा दिल जलाओ ना. वा 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 वा, क्या बात आहे. मला इतका आनंद होतो ना आशिष. खरं तर आपण काही गायक नाही, पण ती ज्या पद्धतीने तुला सांभाळून घेते ना आणि तुझ्या सुरात सूर मिसळते ना, याला खरं तर सहजीवन असं म्हटलं जातं. ती दरवेळेस मला प्रत्येक टप्प्यावर सांभाळून घेते. आणि तोही. वा 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 वा. सावनी, तुला असं वाटतं का ग की आपण कलाकार असतो, आपण मनस्वी असतो, त्याचा राग किंवा त्याचा त्रास या सगळ्या मंडळींना होऊ शकतो? काय वाटतं तुला मग अशा वेळी? म्हणजे मला कधीतरी असा एक माझा रिअलायझेशनचा दिवस असतो की मला जाणवतं की यार आपण किती अवघड आहोत हँडल करायला. आणि मी तेव्हा असं अचानक त्याला सॉरी वगैरे म्हणून टाकते. तो म्हणतो कशाबद्दल, पण काहीच झालेलं नाही. म्हणलं नाही, पण मला असंच एक तुला अप्रिशिएट करायचंय की तू
कुठल्याही परिस्थितीत मला ज्या प्रकारे किती हँडल गोड. करतोस. मला आणि चॅलेंजेस आवडतात. पण सावनी आता मात्र असं झालं की तुझ्यावरचं जरा प्रेम कमी झालंय असं वाटतं तुला? खूप गो काय म्हणजे आता काय बोलू मी, कारण साईड लाईनच झाली दुसरी बाहुली आली जी काय हो आणि ना. बोलण्यामध्ये सावनी नाहीच ग त्याच्या. नाही नाही हा? फक्त शार्वीच. हा? आशिष काय म्हणणं आहे तुझं? आपल्या पापा की परी? याच्यावरची टिप्पणी सांगा आम्हाला. नाही, शार्वी इतकी गोड आहे, ती सावनीचंच एक छोटं रूप आहे. आणि तिने सावनीकडनं सगळं गाणं, नृत्य, ती सगळं हळूहळू शिकते, त्या माहोलात वाढते. तर ऑब्व्हियसली घरी येताना मी पहिले शार्वीचा विचार करतो की अरे तिने काय केलं असेल, तिने कशी शाळा झाली असेल तिची, किंवा तिचा दिनक्रम कसा होता. आणि मग ती झोपली 12-12:30ला की मग सावनी आणि मी गप्पा मारतो, किंवा आम्हाला वेळ कमी मिळतो मग थोडा. बट वी आर हॅपी. पण मी खरं सांगते, सगळ्यात जास्ती आनंद मला हा माझा मित्र आहे, नवरा आहे, ह्याच्यापेक्षाही तो बाप म्हणून त्याला बघणं हा एक वेगळा आनंद आहे. कारण एक तर त्याला ना, त्यांनी मला कधीच हे कबूल केलं नाही, पण ही ऑलवेज वॉन्टेड अ गर्ल चाइल्ड. म्हणजे त्याला नेहमीच मुलगी हवी होती. आणि मला असं वाटायचं प्रेग्नन्सी मध्ये की म्हणजे असे आपल्याला होतं ना, कळत अनेक ठिकाणी ऐकलेलं असतं असं झालं की असं की तर मला वाटत होतं की मुलगाचे बाबा, कारण खूप ऍक्टिव्हनेस होता. म्हणजे मला असं वाटायचं की बापरे एवढी मस्ती चालली आहे पोटात, तर म्हणजे मुलगाच असेल. नाही, पण शार्वी झाल्यानंतर आणि हा कधी व्यक्त करायचा नाही तेव्हा माझ्या समोर की असं एवढंच करायला लागतं. आणि तेव्हा मला असं वाटायचं कुठेतरी की बहुतेक याला मुलगी हवी आहे. आणि त्याची प्रार्थना देवानी ऐकली. आणि नाही, शार्वी झाल्यावर सुद्धा मी सावनीत जो बदल बघितला, म्हणजे ती आधी सुद्धा मल्टीटास्किंग करायची, इंडिपेंडंट होती, पण आता ती बरोबर प्रायोरिटाईज करते. शार्वीचं सगळं नीट सांभाळून स्वतःचं पण करिअर कसं करायचं. मुंबईमध्ये आम्ही नुकताच एक फ्लॅट घेतला, तर तो फार उपयोगी होतो. की नाही, तिचं कौतुक आहे. सावनी, आज लेकीला तू इकडे पुण्यामध्ये ठेवलेली आहेस, कारण म्हणजे तुला एकदम डोक्याला शांतता, कारण पुन्हा एक चौथी पिढी आहे ती, शांतता आहे. तुझ्यामध्ये आई झाल्यानंतर काय बदल झाले आई म्हणून? खूप बदल झाले ग. म्हणजे इतकं, म्हणजे माझ्यातलीच ताकद मला कळली. मला कल्पनाच नव्हती की इतक्या सगळ्या गोष्टी मी हाताळू शकते, सांभाळू शकते. मल्टीटास्किंग एक तर स्त्रियांना ते उपजतच असतं. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री ही उपजतच मल्टीटास्कर असते. तिला एका वेळेस अनेक गोष्टी सांभाळणं ही देवानीच आपल्याला ती कला, ते ब्लेसिंग देऊन पाठवलंय. पण तरीही आई झाल्यानंतर एक त्यातली जी ताकद असते त्याची जाणीव झाली. मनाने मी अजून जास्ती खंबीर झाले. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता, म्हणजे एक आपलं मूल आपल्याला ताकद देतं असं मला वाटतं. म्हणजे नेहमी कुठल्याही परिस्थितीत मी शार्वीला आठवते की तिची आई म्हणून मला काय आदर्श ठेवायचा आहे तिच्यासमोर, तर मी आत्ता ते योग्य तसं वागीन. आणि ते आपसुकच देव आपल्याकडनं तसं वागून घेतो असं मला वाटतं. पण खूप बदल झाले. म्हणजे मी खूप जास्ती पेशंट झाले, शांत झाले, स्वतःला जास्ती वेळ देऊ लागले. जाणीव झाली की अरे आपण स्वतःसाठीही वेळ काढला पाहिजे, याची जाणीव मला त्याच्यानंतर झाली. किंवा मी म्हटलं तसं प्रत्येक माझ्या ॲक्शनवर की हे माझी मुलगी बघतेय, हे बघून ती मोठी होणार आहे, ह्याचा एक नकळत प्रभाव होऊ लागला. आणि तिने प्रत्येक टप्प्यावर एक कशी आपली कला सादर करता येईल. तर जेव्हा शार्वी पोटात होती अजून, तेव्हाच तिने ठरवलं की आपण अंगाई गीत करू. सो त्याचं अर्ध शूटिंग सावनी 9 महिन्याची प्रेग्नंट आहे तेव्हा झाले, आणि अर्ध शूटिंग शार्वी 3 महिन्याची असताना. तर ते बेंगॉली आणि मराठीमध्ये दोन्ही ते अंगाई गीत केलं तिने. आणि शार्वी झाल्यानंतर फर्स्ट मदर्स डे होता, तेव्हा मा म्हणून गाणं रिलीज केलं. त्याच्यात शार्वी पण फीचर झाली आणि ही जाते रेकॉर्डिंगला. मला असं वाटलं ना की अर्थात आपण गायिका आहोत वगैरे, ठीक आहे, पण ह्या आयुष्यातल्या ज्या मोमेंट्स आहेत ना, त्या छान प्रकारे कॅप्चर कराव्या, ज्या आपल्यालाही आयुष्यभर स्मरणात राहतील की, आणि ही मोमेंट परत येणार नाहीये. आणि आपल्याकडे देवाने एवढी छान कला दिली, तर त्याचा छान वापर करावा म्हणून मी आणि अंगाई गायला का नाही, म्हणजे बघूया ना, काय बघू कशी म्हणतेस. म्हणजे आतापर्यंत सावनी इकडे तिकडे बागडणारी आई झाल्यानंतर अंगाई गीत म्हणू शकते, जी आई तुला म्हणायची. तर बघू हा बदल आम्हाला. तर सलील कुलकर्णीनी तेव्हाच जेव्हा त्याला कळलं राष्ट्रीय पुरस्कारानंतर, त्यांनी फोन केला अभिनंदन करायचं. तर मी म्हटलं दादा डबल अभिनंदन कर, असं असं आहे, गुड न्यूज आहे. तो म्हटलं अरे वा क्या बात आहे, तुझ्यासाठी मी एक गाणं करतो. तर म्हटलं वा चालेल, नेकीवर पूछ. आणि माझा दादा, अगदी लाडका जीवाभावाचा भाऊ, प्रसिद्ध गीतकार आणि कवी वैभव जोशी, तर त्यांनी
सलीलाच्या चालीवर शब्द लिहिले आणि ते खूप छान जुळून आलं. लडीवाळा नावाची अंगाई आहे. नीज बाळा लडीवाळा, नीज बाळा लडीवाळा, रंगला अंबरी चांदण सोहळा. नीज बाळा लडीवाळा, रंगला अंबरी चांदण सोहळा. वा वा वा. शब्दांपेक्षा ना मला वाटतं सावनीचं ते नुसतं म्हणणं आहे ना, त्याच्यामध्येच ते झोके असे इकडून तिकडे फिरताना मला दिसले. क्या बात आहे सावनी. वा 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 वा, फारच सुंदर. मला वाटतं आशिष, आता खरं तर गुगल चेक कर असं म्हणून सुरू झालेला हा प्रवास, आता तुला खरंच गाणं वेगळ्या पद्धतीने समजायला लागलं सावनीमुळे? मला थोडंफार म्हणजे मी कानसेन सारखा थोडंफार ऐकतो गाणी, आणि त्या फील्डमध्ये मला काहीतरी करायचं होतं की सावनीला तिचं करिअरसाठी काहीतरी माझा खारीचा वाटा पाहिजे असं वाटलं. तर मग सावनी आणि माझा दोघंही विचार असे झाले की तिला भाषा, वेगवेगळ्या भाषा खूप आवडतात. तिचं BA संस्कृत आहे. सो आम्ही असं ठरवलं की सावनी ओरिजिनल्स नावाची एक सिरीज करू, ज्याच्यात सावनी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाईल. सो आम्ही तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, अजून एक गझल केली आहे सावनीने. असे बरेच गाणी त्याच्यामध्ये केली. आणि त्यात मी तिच्याबरोबर, आता ती जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा तिला म्हटलं, नाही तू आता 3 महिन्याचं पोट दिसत नाही तुझं, तर आपण चेन्नईला जाऊन हे शूट करून येऊ किंवा. सो मला थोडा ती प्रोसेसमध्ये मी आल्यामुळे मला खूप आनंद झाला. तो माझा बेस्ट क्रिटिक आहे, तो माझा बेस्ट सपोर्टर आहे. म्हणजे कधी मी अशी डिमोटिवेटेड असते की असं वाटतं की अरे नको आता परत, तर तो असं नाही नाही चल चल हे कर हे कर ते कर. मी खूप कॉम्पिटेटिव्ह आहे त्याच्यामध्ये. ते मला आशिष बोलताना म्हणाला, ती एक 8 दिवस राहील तर मी सांगतो अगं जा मुंबईला बघ काहीतरी. नाही, ती पुण्याला आली की जरा रिलॅक्स अशी हे होते. लगेच तिला की आम्हाला लॉंग डिस्टन्स मॅरेजची एवढी सवय झाली आहे की आम्ही 3-4 दिवस एकत्र राहिलो की नंतर आमची भांडणं सुरू होतात. ते खरं कारण आहे, म्हणून मी पाठवतो जा मुंबईला जा. तू अशी इकडे आईस्पाईस बसू नको, चल 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 कामाला लागतो. पण आशिष तू पण मल्टीटास्किंग आहे. एक्झॅक्टली शाखा तुमच्या म्हणजे मी तर तेच म्हणणार होते की बापरे त्यांचं क्षेत्र म्हणजे मला हे आपल्याला काही आपल्यासाठी एक हो बाबा डॉक्टर आहेत किंवा एक तो रिस्पेक्ट असतोच. पण मला जेव्हा कोविड काळात तो PPE किट घालून 12-12 तास त्याच्यामध्ये असायचा आणि इतकं रिस्की, म्हणजे मला अक्षरशः एखाद्या सैनिकाची पत्नी असल्याचा तेव्हा म्हणजे त्या काळात असं वाटत होतं की अरे यार आत्ता आपला नवरा सकाळी बाहेर गेलाय पण तो कसा असेल आणि तो किती, तो काय घेऊन येईल. एक्झॅक्टली. सो आणि तो काय किंवा माझे सासरे हे म्हणजे मी त्यांना इतकं डिवोटेडली हे सगळं करताना बघते ना, म्हणजे कुठल्याही क्षणी फोन आला, कुठल्याही परिस्थितीत असले, घरी असले, नाही नाही मी येतो, लॅबमध्ये जातो, लगेच ते रिपोर्ट चेक करणार, सगळं बघणार. म्हणजे हे किती मोठं डिवोशन आहे. हे बोलणं खूप सोपं आहे. मेहनत आहे, त्यांनी पेशंट जोडलेत सगळे. म्हणजे माझ्या घरात जे संगीताचं बाळकडू मला मिळालंय तसं डॉक्टरकीचं बाळकडू त्याला मिळालंय आणि तोही त्यांच्या फुटस्टेप्सवर पुढे जातोय. आणि खूप त्यांनी जॉईन झाल्यानंतर त्याची एक विजन, एक प्रत्येक पिढीचं एक वेगळं ताकद असते. तर ते म्हणजे त्यांनी विविध ब्रांचेस काढल्या. आपण नवीन नवीन मशीन्स आणल्या आहेत, इम्पोर्ट केल्या, ज्याच्यामध्ये इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म्स आहेत. बायोकेमिस्ट्री, इम्युनॉसिसचे सिंगल मशीन्स आहेत किंवा नवीन आम्हाला जागा मिळाली तिथे वेगवेगळे डिपार्टमेंट सेट केले. ॲक्सेशन डिपार्टमेंट म्हणा किंवा पेशंटला कशी सोय होईल म्हणून त्यांच्या घराच्या जवळ कलेक्शन सेंटर्स काढणे, व्हिजिट्स अजून वाढवणं, त्यांना ईमेल आणि व्हॉट्सॲपवर रिपोर्ट जाणं, त्याचा टॅट मेंटेन करणं, टर्न अराउंड टाईम, असं ते सगळं चालू असतं. म्हणजे मी त्याला लॅबमध्ये बघणं, म्हणजे तो आत्ता इतका मृदू आणि असा हे, तो तिथे असा ऑन हिज टोज, हा हे ओके झालं, हे झालं, हे झालं. अरे म्हटलं अरे हा कोण आहे, हा वेगळाच आहे कोणतरी. तसं आम्हाला स्टेजवर वाटतं. पण सावनी मला सांग की तो तर खूप व्यस्त होता, पण त्या कोविडच्या काळामध्ये कलाकार शांतपणे बसले होते आणि असं नाही चालत. कलाकार म्हटलं ना की तो किती मनस्वी असला काही असला तरी रसिक पाहिजेत.
परफॉर्मन्स करताना जे आनंद मिळतो किंवा जी नशा असते ती नाही घेतल्याने अगदी तब्बल 2 वर्ष सगळंच थांबलं. त्या निमित्तानं मिळणारा आनंद असतो, पैसा असतो, व्यस्तता असते, सगळी बंद झाली. तुझी कशी मनस्थिती होता? तो इतका व्यस्त होता आणि पुन्हा इतकं भय होतं की कसा काय घरी काय घेऊन येतोय. तर काय तुझं काय झालं ग नाही, तेव्हा? खूपच जास्ती प्रत्येकासाठीच तो प्रचंड परीक्षा बघणारा काळ होता. आणि त्यातही मनाचं स्थैर्य जपणे, त्यातही आशावाद कुठेतरी ठेवणे की नाही हेही दिवस जातील. अर्थात आणि तेव्हा ह्याची मला खूप साथ लाभली. म्हणजे ऑनलाईन मैफिली मग थोड्या सुरू झाल्या, ऑनलाईन कार्यक्रम सुरू झाले, तो एक थोडासा दिलासा होता. पण तरीही ती जी एक लाईव्हची मजा आहे ती अर्थातच नव्हती. पण ह्या सगळ्या काळात म्हणजे कोविड काळ असो, ओव्हरऑलच माझ्या आयुष्यात जी काही म्हणून प्रॉब्लेम झाले, मला असं वाटतं की ही हॅज ऑलवेज बीन देअर. आशिष आणि येस त्याच्यात सुद्धा सावनीनी स्वतः रेकॉर्डिंग करायला थोडा सेटअप केला घरी, ते शिकली आणि ऑनलाईन म्हणजे रेकॉर्ड करून तेव्हा मग गझल रिलीज केलेली. आशिष ना तुझा एकही शब्द ना पाडू देत नाही. आशिष आणि सावनी, आता आपण अगदी शेवटच्या टप्प्याकडे आलोय. मला सांग की 6 वर्षांचा इतका सुंदर प्रवास आहे तुमचा, दोघांना सांभाळून घेताय, प्रेक्षक सगळे बघतायत की त्याचा कुठे शब्द किंवा सूर खाली आला की सावनी धावली, तिची लय जरा इकडे तिकडे बिघडते, म्हटलं की हा आला नाही असं नाहीच आहे. खूप आनंदात राहा. पण सावनी, प्रेमाचा अर्थ काय ग? प्रेमाचा अर्थ विश्वास आणि एकमेकांबरोबर सदैव असणं. नो मॅटर. आशिष, प्रेमाचा अर्थ काय? प्रेमाचा अर्थ म्हणजे आपल्यापेक्षा आधी दुसऱ्यांचा विचार करणं. क्या बात आहे. आणि हे प्रेम असंच निरंतर अधिकाधिक वाढत जाओ. तो जो निरंजन तुम्ही घेतलेले त्याच्यात चांदीचा असा तो निरंजन आहे, त्याच्यात अशी ती छान वात आहे, ती सुखाची आहे, ती अशी तेवत राहू दे, त्याचा घरभर सुवास पसरू देत. आशिष, मला खूप आनंद झाला. सावनी वेगवेगळ्या निमित्ताने भेटते, पण डॉक्टर आशिष दांडे जो इतका मोठा आपल्या आमचं वैभव आहे, एवढा मोठा डॉक्टर आहे, तो आज आमच्या सावनीला सांभाळतोय, तिचा सूर जपतोय आणि स्वतःची लय पण जपतोय. दोघंही एकमेकांना खूप मनापासून शुभेच्छा. पण सावनी, थँक्यू. असं काही जाता जाता आभार वगैरे काही मानणार नाही. म्हणजे आभार मानायचे नाही, तुला खूप वेळा यायचं. तर एक छान आमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या रसिका, माझी आत्ताची जी मनस्थिती आहे ती मी मांडते. अगदी. अभी न जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं, अभी अभी तो आई हो बहार बन के छाई हो, हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा, मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं, अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं. क्या बात है, क्या बात है. खूप छान. सावनी, खरं तर महाराष्ट्राचे सगळे रसिक प्रेक्षक आणि आम्ही म्हणतोय की दिल अभी भरा नाही, पण ह्या अपूर्णतेमध्येच एक सुंदर गोडी असते. आणि ती गोडी मात्र तुझ्या गाण्यातून आणि तुझ्या या सगळ्या डॉक्टरकीच्या पेशातून वाढत राहो. मनपूर्वक शुभेच्छा देते. उत्तम प्रवास करा, एकमेकांना सांभाळा, सुरक्षित राहा, आनंदी राहा. आणि जाऊया नको असं वाटतंय, पण पुन्हा लवकरच भेटूया. पण सावनी पुन्हा आता म्हणते आमचे हे, तो म्हणतोय आमची ही. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू.